जनहितासाठी महाविकास आघाडीचा आंदोलनात्मक पवित्रा. साखळी उपोषणाला सामान्य जनतेसह पक्ष संघटनांचा पाठिंबा. गोरगरिबांना घरकुलाचे हप्ते व हक्काचे घरकुलासाठी नमुना ड ची आखलेली शासनाची उपाययोजना प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम व बेजबाबदार तसेच कर्तव्यशून्यतेमुळे धुळकात पडल्याने कुंभकर्णी झोप घेणाऱ्यांना जागवण्यासाठी लोककल्याणाच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित साखळी उपोषणाला सामान्य जनतेने भरपूर प्रतिसाद देत सामाजिक व राजकीय संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवित सहभाग नोंदविला आहे. परंतु आता लोकहिताच्या या आंदोलनाला प्रशासन व लोकप्रतिनिधी काय प्रतिसाद देतात याकडेच पुसदकरांचे लक्ष लागले आहे. पुसद नगरपालिका क्षेत्रातील गोरगरीब हे शासकीय जागेवर शेकडो वर्षापासून राहत असल्याने त्यांना घरकुलाचा लाभ व्हावा या उदात्त हेतूने शासनाने नमुना ड करून देण्यासाठी उपाययोजना केली होती. त्या दृष्टीने जनतेला आवाहन करून शेकडो गोरगरिबांकडून कागदपत्रे व रक्कम जमा करण्यात आली होती. परंतु या कामाला आज 5 वर्षे उलटूनही झोपडपट्टीतील गोरगरीब झोपडपट्टीतच राहिले आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने मंजूर लाभार्थ्यांना निधी अभावी पाडलेले झोपडी सोडून भाड्याच्या घरामध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळे झाक करून जनतेवर अन्याय करीत असल्याच्या बाबीची जाणीव करून देत नमुना ड व घरकुलाचे रखडलेले हप्ते देण्यासाठी अनेकदा माहिती देऊनही दखल न घेतल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुसद शहर अध्यक्ष साकीब शहा यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला नमुना ड व घरकुल निधी 7 दिवसाच्या आत देण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता. परंतु कुंभकर्णी झोपेतील प्रशासन व लोकप्रतिनिधी याची दखल घेतली नाही व अखेर साकीब शहा यांनी 16 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या उपोषणाच्या आंदोलनाला जागरूक नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोककल्याणकारी आंदोलनाला जागृत पक्षांनी पाठिंबा दिल्याने आज 16 जानेवारी रोजीच्या साखळी उपोषणाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाला सुरुवात होताच सकाळी 11 वाजतापासून मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी सुद्धा भेटी देत पाठिंबा देत सहभाग नोंदवल्याने साखळी उपोषणाला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते. या लोकहिताच्या मागणीची पूर्तता व्हावी अशी मागणी करीत महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित उपोषणाला भीम आर्मी, भारत एकता मिशन, MIM पक्ष, शेतकरी संघटना, कुस्ती मल्लविद्या महासंघ यवतमाळ, भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह बिरसा मुंडा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने सुद्धा आपला पाठिंबा दर्शविला आहे व शहरातील जागरूक नागरिकांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु अजूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी लोकहिताच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी साकीब शहा, विकास जामकर, बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, इस्तियाकभाई, वसीम पठाण, साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर, दीपक अवचार, दीपक जाधव, रवी पांडे, अरुण राऊत, प्रीतम आळणे, मधुकर सोनवणे, भास्कर बनसोड, ललिता पोगे, संतोष दरने, गौकर्णा पडघणे, मोहन विश्वकर्मा, संजय भोने, हरीश गुरवानी, रवी बहादुरे, राजी देशमुख, गजानन सूर्यवंशी, अर्जुन कुमार राठोड, अब्दुल विजूभाऊ बाबर,
अशोक भालेराव, अमजद बिल्डर, सुरेश धनवे, नारायण कराळे, नाना बेले, व्यवहारे सर, मारुती भस्मे, डॉक्टर अकिल मेमन, नन्हे खान, कौसर खान, अजय पुरोहित, माधवराव वैद्य, सिद्दीक लोहार, नवाज अली यांच्यासह अनेक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले होते।